मात्र ऐनवेळी माझं नाव नव्हतं अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली खदखद अखेर व्यक्त केली आहे। मुनगंटीवार यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। जवळपास 2 तास त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर मुनगंटीवारांनी आपल्या मनातली खंत माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने भाऊ सांगाल ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली जाते असं बोललं जातं तुमच्याबद्दल काय नेमकं घडलं? मी नाराज नाही, कुठेही नाराज नाही। मी नेहमी आनंदात असतो आणि हीच माझी शक्ती आहे। मी नाराज राहून दुसऱ्याला आनंद कदापि देणार नाही। आज गडकरी साहेबांची भेट घेतली, नेमकं काय कारण? नाही, गडकरी साहेब माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहे आणि मी जेव्हा केव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेतो। त्या प्रमाणात दर्शन घेतो का? पण ऐनवेळी तुमचं नाव कापण्यात आलं असं तुम्ही म्हणतात। शेवटपर्यंत कोणी तुम्हाला सांगितलं होतं का तुमचं नाव आहे आणि कोणी कापलं? नाही, माझं नाव आहे म्हणण्यापेक्षा तुमचं नाव पाठव काय असंच सांगितलं काय। मग देवेंद्रजींनी सांगितलं, बावनकुळेंनी सांगितलं की तुमचं नाव पाठवण्यात आलं आहे, तर माझं नाव काप मग नंतर एवढंच आहे। कोण कापलं असेल असं वाटते, कोणाकडे हे करत जबाबदारी ती नाव असं मग कसं समजणार आहे? वरिष्ठ पातळीवर काय? असं आहे, मग नाही सांगता येत कोणी कापलं, असं कसं सांगता येणार आहे? का कापलं, काय म्हणत आहे, कोणती संघटनेची जबाबदारी देण्यात येणार आहे, काय करायचं मग कसं? मग एवढं माहिती आहे, मंत्री होतो, सर्वसामान्यांचे प्रश्न मी कॅबिनेटमध्ये मांडायचो, बैठका घेऊन प्रश्न सोडवायचो। आता आमदार आहे तर विधानसभेच्या आयुधांचा उपयोग करून मी प्रश्न मांडेन। पुढील पक्ष संघटनेची जबाबदारी असं काय बोलण्यात आलं? वरिष्ठ पातळीवर पक्ष श्रेष्ठींशी काय बोलण्यात? अजून काही सांगितलं, म्हणूनच मी खरं तर तुम्हाला भेटत नव्हतो।